लढाया केल्यात, त्यांनी या ठिकाणी मोठे मोठे युद्ध केल्यात, त्यामुळे त्यांचं साम्राज्य वाढलं। परंतु हा जो सम्राट आहे ना, हा सम्राट खूप वेगळा आहे हो। या सम्राटांना समजून घेण्यासाठी खूप मोठं काळीज लागतं। तर हा जो सम्राट आहे, आपण कसा सम्राट आहे तो आपण अगोदर समजून घेऊया, त्यानंतर या सम्राटाचा इतिहास जो आहे तो आपण समजून घेऊया। या सम्राटाला समजून घेण्यासाठी या सम्राटाचे जे शिलालेख आहेत, आजपासून 2300 वर्षापूर्वी या सम्राटाने दगडावरती हे शिलालेख करून ठेवलेले आहेत। हे शिलालेख कदाचित आपल्यापर्यंत पोहोचले नाहीत किंवा आपण त्या शिलालेखांपर्यंत पोहोचलो नाहीत। सम्राटांनी दगडावरती शिलालेख लिहिलेत, स्तंभ लिहिलेत, गुहेमध्ये गुहालेख लिहिलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे लघु शिलालेख आहेत, 14 बृहत शिलालेख आहेत, त्यांना आपण मुख्य शिलालेख म्हणतो। तर या शिलालेखांचा थोडासा आपण आढावा घेऊ, त्यातून आपल्याला कळेल की हा सम्राट कसा होता, या सम्राटाचं कर्तृत्व नेमकं कसं होतं। तर तो सम्राट असा होता, तो अहिंसेचा पालनहार होता, तो प्राणी मात्रांचा सर्वात जवळचा मित्र होता, म्हणून तो प्रत्येक प्राणी त्याचा प्रिय होता। तो फक्त एकमेव असा राजा होता, तो फक्त एकमेव असा राजा होता। आतापर्यंत आपण अनेक सम्राट पाहिलेत, पण कुठल्याही सम्राटाने तुम्ही प्राणी मात्रावरती दया करा असं सांगितलं असेल मला तर वाटत नाही। हा सम्राट म्हणजे या सम्राटापूर्वी जे राजे महाराजे होते, त्यांच्या पाकशाळेमध्ये अनेक जे मुके प्राणी आहेत त्यांची कत्तल व्हायची किंवा त्यांच्या पाकशाळेमध्ये जेवण बनवलं जायचं, मांसाहार म्हणतो आपण त्याला। तर या सम्राटाच्याही पाकशाळेमध्ये पूर्वी त्यांचे आजोबा चंद्रगुप्त मौर्य असतील किंवा त्यांचे वडील, यांच्या काळामध्ये त्यांच्या पाकशाळेमध्ये प्राणी मारले जायचे, मांसाहार जो आहे तो केला जायचा। परंतु या सम्राटाने ज्यावेळेस बुद्ध धम्म अंगीकारला, त्यावेळेस त्यांनी आपल्या पाकशाळेमधून सर्व प्राणी मारणं बंद केलं, म्हणजे मांसाहार करणं पूर्णपणे बंद केलं। त्यांचा पहिला शिलालेख आहे बृहत शिलालेख, त्याच्यापैकी पहिल्या शिलालेखामध्ये सम्राट अशोक असे म्हणतात की माझ्या पाकशाळेमध्ये दररोजचे 2 मोर आणि 1 हरिण मारला जायचा, परंतु येणाऱ्या काळामध्ये आता सध्या जे आहे 2 मोर मारणं बंद केलेलं आहे आणि सध्या 1 हरिण मारला जातोय, परंतु येणाऱ्या काळामध्ये तो हरिण जो आहे तो देखील मारला जाणार नाही। अशा प्रकारे हे सम्राट म्हणतात। म्हणजे सम्राट अशोक मी कसा आहे किंवा सम्राट अशोकाचं आचरण कसं आहे हे त्यांनी आपल्या शिलालेखामधून दाखवण्याचं काम केलं आहे। त्यांचा प्रत्येक शिलालेख, त्यांचं गुण, त्यांचं वर्तवणूक आणि त्यांनी धम्मासाठी जे केलेलं कार्य आहे ते खूप महान आहे। आणि सम्राट अशोकांच्या लेखामध्ये त्यांनी कुठेही धम्माचं आचरण ठेवून कोणत्याही धर्माचं या ठिकाणी अपमान जो आहे तो केलेला नाहीये किंवा कोणत्याही धर्माच्या भावना दुखवलेल्या नाहीयेत। झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी पुढे येणारा तो एकमेव सम्राट होता, झालेल्या चुका भरून काढण्यासाठी तो पुढे आलेला एकमेव सम्राट होता। वैद्यकीय सेवा देऊन मनुष्यच नव्हे तर प्राण्यांना जीवन देणारा माझा सम्राट होता। तर आतापर्यंत आपण पाहिलंय फक्त मनुष्यांना जी आहे वैद्यकीय सेवा जी आहे ती पुरवली जाते। म्हणजे आजचे जे आपण दवाखाने बघतो, नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे किंवा गावखेड्यामध्ये जे शासनाचे दवाखाने आपल्याला आज सहज उपलब्ध, आता जी शासन प्रशासन आहे ते आपल्याला ही जी वैद्यकीय सेवा जी आहे ती पुरवत आहे। परंतु सम्राटाच्या काळामध्ये फक्त माणूसच नव्हे तर प्रत्येक प्राण्यांसाठी या ठिकाणी जे दवाखाने आहेत ते उघडले आहेत। ज्या ज्या प्रदेशात या ठिकाणी जी वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही त्या ठिकाणी त्यांनी दवाखाने उघडले। ज्या ठिकाणी औषधी नाहीत किंवा कंदमुळे नाहीत त्या ठिकाणी त्यांनी बाहेरच्या प्रदेशातून ती औषधे आणि कंदमुळे आणून लावली। तसेच रस्त्याच्या दुतर्फा या सम्राटाने विहिरी खोदल्या। सांगा बरं, असा कोणता सम्राट आहे जो रस्त्याच्या दुतर्फा विहिरी खोदेल, त्यासोबतच रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावेल। तसेच प्रत्येक प्राण्यांसाठी दवाखाने, माणसांना तर सगळेच करतात हो, पण मुक्या प्राण्यांना समजून घेणारा मला वाटतं तो इतिहासात फक्त एकच होता आणि एकमात्रच होता। प्रजेची सेवा हाच त्याचा ध्यास होता, प्रजेची सेवा हाच त्याचा ध्यास होता। अधिकारी तर राज्यात खूप असायचे, परंतु धम्म शासनासाठी पुढाकार घेणारा प्रियदर्शी चक्रवर्तीच होता।
आजपर्यंत अनेक राजे महाराजे आपण पाहिले आहेत, परंतु त्यांनी धर्माचं ज्यावेळेस काम केलं आहे त्यांनी एका धर्माचं काम केलं आहे. परंतु हा जो राजा होता हा मानवतेसाठी आणि लोक कल्याणासाठी काम करणारा एकमेव राजा होता. आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणतो. यासोबतच छत्रपती संभाजी महाराज यांचा देखील इतिहास आपल्याला माहिती आहे. परंतु यांच्याही 1600 वर्ष पूर्वी या ठिकाणी हा जो महान सम्राट होऊन गेलेला आहे, या सम्राटाबद्दल कदाचित आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवली गेली नाहीये. हा सम्राट जो आहे, या सम्राटांनी असे आदेश दिले होते, मी अंथरुणात असलो किंवा मी या ठिकाणी अंथरुणात असो किंवा वॉशरूम मध्ये असो किंवा मी कुठल्या सभेमध्ये असो किंवा मी कुठेही असो, मी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जो बातमीदार असेल त्या बातमीदाराने जनतेची जी काही बातमी आहे किंवा त्यांना काही माझ्याकडे काम लागत असेल किंवा भिक्खू संघाला दान द्यायचं असेल किंवा त्यांनी मौखिक कोणाला मदत करण्यासाठी या ठिकाणी सूचना दिल्या असतील, ती प्रत्येक सूचना पूर्ण करण्यासाठी मी झोपलेला असेल, मी उठलेला असेल, मी बाहेर असेल, मी कुठेही असेल, मी माझ्या प्रजेसाठी नेहमी एक आणि एक क्षण मी माझ्या प्रजेसाठी असेल, मी माझ्या प्रजेसाठी असेल, असा फक्त हाच सम्राट सांगत होता. आजपर्यंत तुम्ही असा सम्राट कधी ऐकला नसाल. द्वेषाने द्वेष वाढतो धम्म नाही, कट्टरता करून धम्माचा रास होतो, उदातीकरण नाही, हे पूर्वी ऐकले नव्हते. ऐसे लेख त्याने लिहिले, तो विद्वत्तेचा महामेरू, दुसरा राजा असा होणे शक्य नाही, दुसरा राजा असा होणे शक्य नाही. आता मी हे वाचतोय ना, हे मी शॉर्ट मध्ये लिहिले. या सम्राटांनी दगडावरती लिहिलेले जे लेख आहेत ना, त्या लेखामधून त्यांचं जे आचरण आहे ते राजा म्हणून, ते व्यक्ती म्हणून कसे होते हे आपल्याला त्यांच्या लेखातून पाहायला मिळतं. तर या ठिकाणी सम्राट अशोकांनी धर्माची गोष्ट, धर्म जो आहे, धर्म वाढवत असताना आपण इतर धर्माचा द्वेष नाही केला पाहिजे किंवा एखादा संप्रदाय असेल त्या संप्रदायाचं जर उदातीकरण करायचं असेल तर दुसऱ्या संप्रदायावरती बोट ठेवू नका. जर तुम्ही दुसऱ्या संप्रदायावरती बोट ठेवचाल तर तुमच्या संप्रदायाची हानी होईल आणि तुमचा जो संप्रदाय आहे त्याचा विकास नाही होणार, असं ठणकावून सांगणारा हा सम्राट होता. विचार करा, त्या काळामध्ये त्यांनी जसा धम्माचा प्रचार प्रसार केलाय, तो धम्माचा प्रचार प्रसार करत असताना त्यावेळेसचे जे संप्रदाय होते किंवा त्यावेळेसचे जे धर्म होते त्यांना न दुखवता प्रत्येक सामान्याच्या मनामध्ये धम्म रुजवण्याचं जे काम आहे या सम्राटांनी केलं. म्हणूनच आज ही भारतभूमी आपल्याला बुद्धमय दिसते. नीतिमत्तेने सत्कर्म वाढते, अशक्य असणारे ते कार्य घडते, गरीब वृद्धांची सेवा केल्याने कुशल कर्म होते, असा माझा सम्राट सांगत होता, असे वागल्याने क्रांती घडते. सांगा बरोबर, कोण सांगते? आज तुम्ही बघता शासन प्रशासनात असणारे लोक मारायची भाषा करतात, तलवाराची भाषा करतात, पाडायची भाषा करतात. अहो, अशी भाषा कोण करते? तुम्ही सांगा. हा इतिहास उचला, या इतिहासाच्या पानामध्ये असा एकही शासन करता तुम्हाला दिसणार नाही. तो इतक्या सन्मानाने आणि नीतिमत्तेने वागा म्हणून सांगतोय, सत्कर्म करा म्हणून म्हणतोय, आई वडिलांची सेवा करा असं सांगणारा कोण आहे का? सांगा. श्रवणांची सेवा करा, ब्राह्मणांची सेवा करा, आपल्या जवळच्या लोकांची मदत करा, जे आपले सेवक आहेत त्यांच्या प्रती कृतज्ञ भाव ठेवा, असं कोण सांगतंय का हो तुम्हाला? एवढ्या खोलवरती जाऊन या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या शिलालेखातून या सम्राटांनी सांगितल्यात. तर विचार करा, त्याचं चरित्र किती शुद्ध असेल, त्याची नीतिमत्ता किती शुद्ध असेल. त्यांनी बनवलेले जे नियम होते ते फक्त प्रजेच्या हिताचे होते, फक्त प्रजेच्या सुखाचे होते. बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानु अनुकंपाय. तुम्ही सांगा, जो भगवंतांनी उपदेश दिला होता तो त्या काळामध्ये भिक्षूंनी पार पाडलाच पाडला, परंतु या सम्राटाने ज्या प्रकारे पार पाडला त्यांच्यानंतर पार पाडणारा कोणी झाला नाही, कोण होणार देखील नाही. या ठिकाणी ज्या प्रकारे आपण बाबासाहेबांनी आपण अशा ठिकाणी होतो ज्या ठिकाणी आपल्याला ओळख नव्हती, अशा ठिकाणाहून बाबासाहेबांनी काढून आपल्याला जो मान सन्मान दिलेला आहे, ही जी वर्ण व्यवस्था आहे, या वर्ण व्यवस्थेला
तुजोरा देऊन बाबासाहेबांनी आपल्याला एक नवीन जीवन दिलेलं आहे. त्याच प्रकारे आजपासून 2200 वर्षापूर्वी या सम्राटांनी तुम्हाला मान आणि सन्मान जगण्याची जी संधी आहे ती उपलब्ध करून दिली होती. तुम्हाला माहिती नसेल, कारण की हा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवला जात नाही. त्यावेळेस देखील वर्ण व्यवस्था होती, परंतु वर्ण व्यवस्थेला न मानणारा हा फक्त एकमेव आणि एकमेव सम्राट होता, ज्याने पूर्णपणे वर्ण व्यवस्थेला नाकारलं होतं. या ठिकाणी मी जिथे असेल तिथे मला कळवावे, प्रजेचे प्रश्न मला कोणीही येऊन सांगावे. थोर ते माझे भाग्य, हे सत्कर्म माझ्या पदरी आले. प्रजेची सेवा हे सत्कर्म माझे सारे, असे सांगणारा कीर्तिमान तो माझा सम्राट होता. तो जगाला जेवढे सांगावे तेवढे कमी होता. असा माझा चक्रवर्ती सम्राट होता. बघा बरं, त्या सम्राटाने आपल्या लेखांमधून किती गोष्टी सांगितल्यात आपल्याला. आजपर्यंत तुम्ही ऐकल्यात का बरं? ज्या मी गोष्टी सांगतोय त्या तुम्हाला कोणी सांगितल्यात का या सम्राटाबद्दल? त्या सम्राटाला समजून घेण्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल, कारण की हा जो सम्राट आहे, सर्व धर्माची शिकवण जी आहे ही चित्तशुद्धीची आहे. ही शिकवण जी आहे ही का व्हावी, म्हणजे सर्व धर्माची शिकवण ही चित्तशुद्धीची का व्हावी, संप्रदायात मतभेदाची वृद्धी, ज्याच्यात श्रद्धाभाव नसेल तो नीच व्यक्ती. सम्राटांनी लिहिले, हे सम्राट अशोकांनी लिहिलेल्या काही जे कडवे आहेत, जसं मी संपूर्ण भारतभर फिरून जिथं जिथं सम्राटांनी लिहिले ना त्या गोष्टी मी वाचलेल्या आहेत, त्या गोष्टी मी समजून घेतलेल्या आहेत. म्हणून मी आज या ठिकाणी त्या सम्राटांनी लिहिलेल्या 2 गोष्टी आपल्याला सांगत आहेत, ज्या गोष्टी आजपर्यंत सांगण्याचं धाडस कोणी केलेलं नाहीये. कारण की या सम्राटाला आजपर्यंत अशा पटलावरती घेऊन येण्याचं काम कोणीच केलेलं नाहीये. आपण विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी मोठ्या जल्लोषाने साजरी करतो. अनेक मोठमोठ्या संघटना, अनेक मोठमोठे लोक या ठिकाणी जयंतीसाठी करोडो रुपये खर्च करतात. परंतु ज्या सम्राटामुळे बाबासाहेबांना इतिहास घडवता आला, ज्या सम्राटामुळे बाबासाहेबांनी एवढा मोठा इतिहास घडवला, त्याच्यासाठी काय हो तुम्ही सांगा. आजपर्यंत त्या गावामध्ये किती लोक सम्राट अशोकांची जयंती साजरी करतात बरं? किती लोक करतात? त्या सम्राटांची जयंती कशी साजरी व्हायला हवी? आज तुम्हाला आम्हाला हे माहिती नाहीये की सम्राट अशोकांची जयंती कधी असते. माहितीये का तुम्हाला जयंती कधी असते? आज आदरणीय महेंद्र सांके सरांनी या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम ठेवलाय, म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहात. परंतु खरं सांगा, तुम्हाला सम्राटाची जयंती माहितीये का? सम्राटाचा जन्म कधी झाला होता हे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. जो समाज इतिहास वाचणार नाही तो समाज कसा इतिहास घडवेल? आपल्या बापानेच तुम्ही इतिहास वाचा तेव्हा इतिहास घडवचाल. का बरं आमची पोरं इतिहास वाचत नाही? का बरं आमची पोरं आज क्रांती घडवत नाही? घडवली. सम्राटाला समजलं पाहिजे, सम्राटाला समजून घेतलं पाहिजे. जो पोरगा सम्राटाला समजून घेईल तो येणाऱ्या काळामध्ये या देशाचं भवितव्य बदलेल, आणि तो बदलल्याशिवाय राहणार नाही. कारण की तो राजा धर्मशासन चालवणारा असणार. राजा भवतु धम्मिको, ऐकलं असेल आपण वंदनेमध्ये म्हणतो राजा भवतु धम्मिको. काय म्हणते जी? आहेत का असे राजे धर्माचं आचरण करणारे? आहे का असं कोणता राजकारणी जो धर्माचं आचरण करतो? आहे का कोणता राजकारणी जो शिलाचं सदाचाराचं आचरण करतो? आहे का म्हणते जी? तर असा हा सम्राट तुम्हाला एकमेव लाभला होता. त्या सम्राटाला तुम्ही किती डोक्यावरती उचललं पाहिजे आणि किती डोक्यावरती उचलायला हवं. आज देशामध्ये जी स्मारकं आहेत आणि आज जो देशाचा इतिहास लिहिला गेलाय, आपण हा भारत बुद्धमय होता हे छाती ठोक सांगतो, हे फक्त ही त्या सम्राटाची कार्यकीर्ती आहे. या सम्राटांनी केलेलं हे कार्य आजपर्यंत जिवंत राहिलंय, ते तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलंय. म्हणून आपण या ठिकाणी भारत बुद्धमय होता. आणि आज जाऊन आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सांगतात की आमची भूमी जी आहे ती बुद्धाची भूमी आहे, फक्त आणि फक्त या सम्राटामुळे. या सम्राटाला सांगण्याचा प्रयत्नच कोण नाही करतो. हा सम्राट जो आहे प्रसिद्धी आणि कीर्तीपासून खूप दूर होता. या सम्राटाने स्वतःला कधीच प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचा प्रयत्न नाही केला. त्यांनी फक्त त्याचे धम्मलेख लिहून ठेवलं. त्यांनी फक्त प्रजेच्या हितासाठी सुखासाठी जे अधिकारी नेमलेत, त्यांना जे आदेश दिलेत की बाबा माझ्या प्रजेसोबत बोलत असताना तुमची वाणी ही सम्यक ठेवा, माझ्या प्रजेला बोलत असताना तुमच्याकडून कोणत्याही प्रकारे माझ्या प्रजेला त्रास नाही झाला पाहिजे. जर त्रास होत असेल तर तुम्ही माझ्या ऋणातून मुक्त होऊ न सांगणारा हा सम्राट होता. तुम्ही सांगा, आजचे प्रशासक जे एवढे मोठे मोठे अहवाल काढतात मध्ये प्रजेला न दुखवता
प्रजेला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता तुम्ही प्रजेची सेवा करा म्हणून आज तुम्ही सांगा कुठल्या लेटर हेडवरती अशी ओळ लिहिली जाते हो? कोण लिहिते हो सांगा? कोण करते? ही शासन प्रशासनाची कुठली योजना आली? माझी माय जनता किंवा आपल्यासारखे जे सामान्य लोक होतो, आपण लाईनीमध्ये लागतो, लोक आपल्याला हडतूड करतात, शासन प्रशासनाचे लोक, किंवा आपण साधी कुठली आपण या ठिकाणी दाद घेऊन गेलो तर त्या दादला या ठिकाणी प्रतिसाद दिला जात नाही. तर सम्राट अशोकांनी जे त्यावेळेस त्यांचे धर्म मात्रा नेमले होते किंवा रज्जुक नावाचे अधिकारी नेमले होते, हे रज्जुक अधिकारी जनतेचे प्रश्न ऐकायचे. धर्माबद्दल काही कुणाला कोडं असेल ना तर हे रज्जुक अधिकारी ऐकायचे, कारण की यांना पूर्णपणे धम्माचं ज्ञान जे आहे या सम्राटाने दिले होतं. या लोकांना संपूर्णपणे प्रशिक्षित सम्राटाने केलं होतं हो. हे आपल्यापर्यंत आजपर्यंत कोणच येऊ दिलं नाही. राजे मौजेसाठी सहली करायचे, पहिलं खूप सहली करायचे, त्याच्यामध्ये वाघाची शिकार करायचे किंवा विविध मुक्या प्राण्यांची शिकार व्हायची. त्या काळामध्ये राजे मौजे करती मुक्या प्राण्यांचा शिकार करून होत होती त्यांच्या मनोरंजनाची भरती. घाव घालुनी या रूढीवरती तो करतो आपली पुण्यभरती. तो चक्रवर्ती करतो आपली पुण्यभरती. बघा, सम्राट अशोकांनी त्यांच्या धम्मलेखामध्ये लिहिलेलं आहे या ठिकाणी की पहिलेचे जे राजे महाराजे होते ना ते मनोरंजनासाठी मुक्या प्राण्यांची बळी घ्यायचे, शिकार करायचे. परंतु मी माझ्या राज्यामध्ये मी स्वतः शिकार करत नाही, मी अनेक प्राण्यांना जीवनदान दिलेलं आहे, चक्षुदान दिलेलं आहे. द्विपाद चौपाद म्हणजे 2 पायाच्या प्राण्यांना आणि 4 पायाच्या प्राण्यांना मी खूप जीवनदान दिलेलं आहे. मी खूप सत्कर्म केलेला आहे. तुम्ही देखील सत्कर्म करा. माझी पहिलं माझ्या कार्यामध्ये वृद्धी होत नव्हती, माझा विकास होत नव्हता. परंतु ज्यावेळेस मी मुक्या प्राण्यांवरती दया केली, ज्यावेळेस मी सद्धम्माचं आचरण केलेलं आहे, त्याच्यानंतर माझी वृद्धी होत आहे, त्याच्यानंतर माझा विकास होत आहे. आणि हा विकास सामान्य ते सामान्य लोकांचा होणार आहे. फक्त तुम्ही त्या मार्गाने वागा, फक्त तुम्ही त्या मार्गाने वागा, असा हा सम्राट तुम्हाला वेळोवेळी सांगत होता. धम्मासारखे दुसरे दान नाही. आता आपण धम्मदान म्हणतो, आपण भंतेजींना आर्थिक जे दान देतो किंवा आर्थिक पैसे वगैरे देतो, धम्मदान म्हणतो. परंतु या सम्राटाने एक सापडतात आपल्या लेण्यामध्ये. तुम्ही औरंगाबादला गेला असाल है ना, औरंगाबादच्या लेण्या पाहिल्यात किंवा पुणे जिल्ह्यातल्या, मुंबईच्या तिकडच्या लेण्या पाहिल्यात ना तुम्ही. त्याच्यामध्ये धम्मदान हा जो शब्द आहे, देय धम्मासाठी दिलेलं हे दान. तर हे जे धम्म नेमकं काय आहे? धम्म म्हणजे तथागतांचे उपदेश. आणि धम्मदान कोण करू शकतं? भगवंताने आपल्याला एवढं मोठं धम्मदान दिलेलं आहे आणि तेच पुढे घेऊन येण्याचं काम जे आहे, धम्माचं दान जे आहे, ते फक्त आणि फक्त चिवरधारी आदरणीय भिक्खूच करू शकतात. दुसरे तुम्ही आम्ही धम्मदान करू शकत नाही, कारण की ती आपली अजून तेवढी पोहोच नाही. ज्यावेळेस आपण अंगावर चिवर घेऊ आणि भला मोठा अनुभव घेऊ, त्याच्यानंतर आपण धम्माचं दान देऊन, धम्माचं दान दिल्यावर अनेक लोकांची जीवन बहरतात, अनेक लोकांना सुख समृद्धी प्राप्त होते. आणि ही सुख समृद्धी मिळवून देण्याची ताकद ही त्या काळच्या जे भिक्षू होते, अरहंत होते, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक मुंगी देखील मारली नसेल. म्हणजे जेव्हापासून ते जागे झाले तेव्हापासून त्यांचं मन जे आहे ते खूप शुद्ध होतं, खूप पवित्र होतं. आणि त्यांनी चराचरावरती असे भिक्खू जे आहेत, अरहंत भिक्खू, या प्राचीन स्मारकांमध्ये वास करत होते. तर या सम्राट अशोकांच्या काळामध्ये असे काही भिक्षू होते ज्यांनी सम्राट अशोकांच्या या कार्याची वृद्धी होण्यासाठी त्यावेळेस सहकार्य केलं होतं. धम्मासारखे दुसरे दान नाही, धम्मच माझी. धम्मासारखे दुसरे दान नाही, धम्मच माझा खरा सोबती. धम्माच्या औदर्यासारखे औदर्य नाही. आजवरी हे सांगितले ना तुम्हाला बाबासाहेबांनी सांगितलेला असा चक्रवर्ती, म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलेला असा हा चक्रवर्ती पुन्हा शक्य होणे नाही. बाबासाहेबांनी सांगितलेला असा हा चक्रवर्ती पुन्हा शक्य होणे नाही. या ठिकाणी बाबासाहेबांनी ज्यावेळेस आता मी घेतो तर मला असं लक्षात येते की बाबासाहेबांनी सम्राट अशोकांना प्रेरणास्थान ठेवलं होतं. कारण की सम्राट अशोकांनी त्यांच्या शासन काळामध्ये जे जे निर्णय घेतले होते आणि जे जे नियम बनवले होते ते तंतोतंत सम्राट अशोकांनी जसेच्या जसे बनवलेले नियम ते बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात.
बाबासाहेबांनी अशी कोणती गोष्ट नाही जी सम्राटाने सांगितली आणि ती बाबासाहेबांनी नाही घेतली हो. भारतीय संविधानामध्ये या सम्राटाचंच धम्मशासन आहे, फक्त चालवणारा प्रामाणिक नाही. आणि हे प्रामाणिक होणार पण नाही जोपर्यंत ते धर्मभिरू होणार नाही, जोपर्यंत ते धर्मधर होणार नाही. संप्रदायाचा आदर व्हावा ही त्या सम्राटाची मंडळी. प्रत्येक संप्रदायाचा आदर व्हावा. आज पहा, प्रत्येक जो जनसमूह आहे तो आपापल्या धर्माची उदातीकरण करण्यासाठी, आपल्या आपल्या संप्रदायाचं उदातीकरण करण्यासाठी आपल्या धर्माची कीर्ती जोर जोरात ओरडून सांगतो, परंतु दुसऱ्याच्या धर्मावरती तो टीका करतो. असे करून तो त्या लोकांना दूर करतो. ज्यावेळेस आपण म्हणतो भारत बुद्धमय आहे, तर या भूमीची 99% जनता ही बुद्धमयच होती आणि ती बौद्धच आहे आणि त्यांना बौद्ध करून देण्याची तुम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे. तेव्हाच तर आपण म्हणू की भारत बुद्ध भूमी आहे आणि बाबासाहेबांचे जे स्वप्न आहे भारत बुद्धमय करायचं, त्याच वेळेस हे पूर्ण होणार ज्या वेळेस आपण इतरांना तो माझाच आहे, तो अज्ञानात आहे, त्याला माहिती नाहीये, ज्या वेळेस त्याला माहिती होईल त्यावेळेस त्याच्या झोपेमध्ये उठता बसता फक्त भगवान बुद्ध चक्रवर्ती सम्राट आणि बाबासाहेबच दिसणार. त्याला बाबासाहेबच दिसणार, त्याला दुसरं कोणी तो दुसरं काही पाहू शकत नाही. कारण की वेळ लावून टाकतो हो त्या महापुरुषांचं समर्पण. युद्धाने राज्य जिंकता येतात मने नाही, युद्धाने राज्य जिंकता येतात मने नाही. युद्धात मेलेल्या प्रियजनांचे दुःख कोण्या राजाला कळलेच नाही. बघा, कुठल्या राजाने जाणले, अनेक युद्ध झाले, अनेक लढाया झाले, परंतु त्या लढायामध्ये पाप लोक मरतात, अनेक प्राणी मात्र लोक निष्पाप मेल्यामुळे त्या घरातला एक कुटुंब प्रमुख त्यांच्याकडून हिरावून जातो. एक त्यांच्या घरातला करता धरता हिरावून जातो आणि ते घर जे आहे ते पूर्णपणे ढासाळून जातं हो. कारण की त्यांची आर्थिक प्रगती तिथेच थांबून जाते, त्यांच्या मुलांचं शिक्षण प्रशिक्षण तिथेच थांबून जाते, त्यांच्या घरचं जो अन्नाचा तोड आहे तो देखील संपून जातो. नंतर त्यांना मरण्याची पाळी येते आणि त्यांच्या प्रियजनांचा वियोग जो आहे तो खूप दुःख असा जाणणारा फक्त हा चक्रवर्ती सम्राट होता. किती ती माया होती या चक्रवर्तीची, किती ती माया होती या चक्रवर्ती राजाची. इतिहासात फक्त त्यानेच केली इतरांच्या दुःखाची भरती. तुम्ही सांगा, दुःखाची भरती कोण करू शकतं का? कोणीच नाही करू शकत. आज भले भले लोक येतात, भल्या 2 गोष्टी अशा व्यासपीठावर सांगून जातील, परंतु ते तुमच्या दुःखाची भरती करू शकत नाही आणि ते तुमच्या दुःखात सहभागी देखील होऊ शकत नाही. परंतु हा सम्राट असं सांगतोय, या सम्राटाने ज्यावेळेस कलिंगचं युद्ध झालं त्यावेळेस त्यांनी पाहिलं अनेक लोक जे आहेत, लाखो लोक मारली होती, लाखो लोक देशोधडीला लागली होती, देश सोडून गेली होती आणि लाखो लोकांचा त्यांच्या प्रियजनांपासून त्यांना फार मोठं दुःख होतं. आणि हे दुःख या सम्राटाला सगळ्यात मोठं वाटतं आणि या दुःखात ते बाहेर यायला हवेत हे सम्राटाला वाटत होतं. तुम्ही सांगा, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस त्यांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेकाच्या 8व्या वर्षी कलिंगचं युद्ध झालं. हे कलिंगचं युद्ध झाल्यावर पहिल्या मोठ्या एवढ्या युद्धामध्ये त्यांना या गोष्टीची जाणीव होणं की बाबा आपण जे युद्ध करतो या युद्धामुळे एवढे निष्पाप लोक मारले जातात आणि निष्पाप लोक मारल्या गेल्यामुळे अनेक लोकांचा वियोग होतो आणि तो वियोग झाल्यामुळे अनेक दुःखाची कारणं उद्भवतात आणि दुःखाची कारणं उद्भवण्यासाठी मी कुठेतरी स्वतःला दोषी मानतो असं समजणारा हा सम्राट फक्त एकमेव होता. तो फक्त एकमेव होता. आजच्या काळात पोट भरायला प्रेम देणारे राजकारणी, आजच्या काळात पोट भरायला प्रेम देणारे राजकारणी प्रजेच्या हितासाठी पुढे येताना दिसत नाहीत. पोटच्या पोराचे कल्याण व्हावे मात्र जनसामान्य जगती चक्रवर्ती सम्राट माझा होता. हे सम्राट अशोकांचे 14 बृहत शिलालेख आहेत. या 14 बृहत शिलालेखामध्ये सम्राट अशोकांना काय हवं आहे ते सांगितलेलं आहे आणि ते स्पष्ट सांगितलेलं आहे आणि असं सांगणारा हा एकमेव राजा होता. आता येऊया आपण इतिहासाकडे. आपण सम्राटाला तर समजून घेतलं, सम्राटाचं मन कसं होतं, सम्राटाला काय वाटत होतं हे आपल्याला कळलेलं आहे. आता या सम्राटाचा इतिहास आपण समजून घेऊया.
ज्यावेळेस आपण भगवान बुद्धांचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतो या भारत भूमीमध्ये किंवा बाहेर देशातून जो काही सम्राट भगवान बुद्धांचा इतिहास आपल्यापर्यंत सांगितलेला आहे, एकतर पाली साहित्यातून सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाली आणि संस्कृत या दोन साहित्यामधून आपल्याला भगवान बुद्धांचा जो इतिहास आहे तो सांगितलेला आहे. तर भगवान बुद्धांच्या साधारणपणे 179 वर्षानंतर या मातीमध्ये चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा जन्म होतो. हा त्यांचा जन्म होण्यापूर्वी त्यांचे आजोबा त्यांचं खूप मोठं शासन जे आहे या मातीवरती या भूमीवरती होतं, परंतु त्यांच्या आजोबाला किंवा बिंदुसार राजाला कलिंग नावाचं एक राज्य आपल्या ताब्यात घेता आलं नाही. त्यांनी साम्राज्य खूप वाढवलं मौर्यांनी, परंतु हे कलिंग त्यांना जिंकताच आलं नाही. हा सम्राट जो आहे हा सम्राट त्यांची जी शेवटची राणी होती या बिंदुसार राजाची त्यांच्या पोटी जन्मला होता. आता दोन साहित्य आहेत या सम्राटाचा इतिहास समजून घेण्यासाठी. एक उत्तर परंपरा म्हणजे उत्तरेकडील परंपरा, म्हणजे आपण जातो बिहार झालं, उत्तर प्रदेश झालं किंवा नेपाळ झाला, उत्तराखंड झाला किंवा या ठिकाणी जम्मू काश्मीर आणि वरचा जो भाग आहे त्यांनी निर्माण केलेली परंपरा, साधारणतः आपण तिला म्हणतो महायानी परंपरा. आणि एक दक्षिण परंपरा. दक्षिण परंपरा म्हणजे दक्षिणेतले आज आपण देश बघतो त्याच्यामध्ये थेरवादी देश प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये श्रीलंका आपल्याला पाहायला मिळतो. तर या दोघांचे साहित्य आपल्याला पाहायला मिळतात. उत्तर परंपरेमध्ये दिव्यावदान नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्याचा एक सहग्रंथ त्यातलाच आहे, त्याला अशोकावदान म्हणतात. आणि दक्षिण परंपरेमध्ये जो आहे श्रीलंकेमध्ये लिहिलेला दिव्या म्हणजे या ठिकाणी दीपवंश आणि महावंश नावाचे दोन ग्रंथ आहेत. या दोन ग्रंथामध्ये त्या काळच्या भिक्षूंनी सम्राट कसा बुद्ध धम्माकडे आमच्यामुळे आकर्षित झाला, तो आमच्यामुळे धम्मधर झाला हे सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. आज कुठला एखादं कार्य करेल तर तो श्रेय घेण्याचं काम करतो, भले त्यांनी ते कार्य केलं असेल किंवा इतर कोणी केलं असेल, परंतु तो श्रेय घेण्यासाठी पुढे येताना दिसतो. त्याच प्रकारे या सम्राट अशोकाला माझ्यामुळं आमच्यामुळं हा धम्मधर झालाय आणि पूर्ण जम्बूद्वीपामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार केलाय. त्याला फक्त आम्ही कारणीभूत आहोत आणि आमच्यामुळेच हा सम्राट धम्मधर झालाय असं सांगताना त्यावेळेस भिक्षू जे आहेत ते कमी नाही पडले आणि त्या काळामध्ये या भिक्षूंद्वारे केले गेले आहे. हे साहित्य पालीमध्ये आपल्याला जे दीपवंश महावंश आहे हे पाहायला मिळतं आणि संस्कृतमध्ये दिव्यावदान अजून बाकीचे साहित्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी सम्राट अशोकांचे 14 बृहत शिलालेख, त्यासोबतच सम्राट अशोकाचे 3 लघु शिलालेख ज्यांच्या वेगवेगळ्या कॉप्या आहेत, म्हणजे ते सेम टू सेम संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला लघु शिलालेख पाहायला मिळतात. साधारणपणे 28च्या आसपास किंवा त्याच्याही वरती आहेत. त्याच्यानंतर सम्राट अशोकांचे या ठिकाणी आपल्याला स्तंभलेख पाहायला मिळतात आणि त्या स्तंभलेखामध्ये देखील आपल्याला एक लघु स्तंभलेख पाहायला मिळतात आणि धम्मलेख पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे सम्राटाचा जो इतिहास आहे आपल्याला ह्याच्यातून पाहायला मिळतो. आणि त्यावेळेस समकालीन असणाऱ्या गोष्टी म्हणजे आज आपण ज्या गोष्टी वापरतो, चलनामध्ये नाणी वापरतो किंवा कुठले आदेश आपल्याकडे आहेत, तो त्या काळामध्ये ही ताम्रपट जे आहे ज्याच्यावरती लिहिलं जायचं किंवा एखादा आदेश जो आहे त्याच्यावरून या सगळ्या गोष्टीवरून इतिहास जो आहे तो मांडला गेला आहे. त्याच प्रकारे या सम्राटाचा या साहित्यामधून तसेच या ठिकाणी सम्राट अशोकांच्या लेखांचा आधार घेऊन इतिहास सांगितलेला आहे. या दोन्ही साहित्य जो पहिलं साहित्य आहे आपल्या उत्तर परंपरेतील त्याच्यामध्ये सम्राटाला चंड अशोक सांगितलेला आहे. या सम्राटाने 99 भावाच्या कत्तली केल्या, त्यांना आगीच्या विहिरीमध्ये ढकलून दिलं. तुम्हाला वाटतं का हो एवढा दया करुणा, एवढी प्राणी मात्रांवरती दया करा, तुमचं आचरण शुद्ध करा, मात्या पित्याची सेवा करा, तुमचे जे सोबती आहेत त्यांच्याशी तुम्ही प्रेमाने वागा, स्नेहाने वागा असं सांगणारा, असे शिलालेख लिहून घेणारा सम्राट तुम्हाला वाटतं का एवढा क्रूर असेल तो? आणि तो एवढा क्रूर असेल आणि लगेच तो धम्माकडे येईल का तो? त्याच्यामध्ये या ठिकाणी सम्राट अशोकाला असं सांगितलं जातं, ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला होता त्यावेळेस त्यांच्या आईचं निधन झालं होतं. ज्या प्रकारे आपण भगवान बुद्धांचं बघतो की भगवान बुद्धांचा म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थाचा जन्म झाल्यानंतर 7 दिवसांनीच माता महामाया यांचं निधन होतं, बरोबर. तशाच प्रकारे या सम्राटाची जी आई आहे जिचं नाव सुभद्रा सांगितलेलं आहे इतिहासामध्ये, ती निधन ती मरण पावते. सम्राट अशोकला एक छोटा भाऊ पण असतो, त्याला वित्ताशोक म्हणतात किंवा वेगवेगळं नाव, तिष्य नाव आलेलं आहे त्याला. तर हा सम्राट जो होता तो जन्मता त्याची त्वचा कुरू होती. कुरू म्हणजे रफ, त्याची त्वचा रफ होती
आणि त्याची त्वचा कुरू असल्यामुळे तो आपल्या पित्याचा ना आवडता होता. आणि या ठिकाणी बिंदुसार राजाची जी दुसरी पत्नी होती तिचा मुलगा होता सुशीम, म्हणजे सम्राट अशोकाचा सावत्र भाऊ, जो मेन राजगादीवरती बसणार होता, ज्याचा राज्याभिषेक होणार होता. लहानपणापासूनच या सम्राटाला कुठेतरी याच्या वडिलांनी डावलले किंवा वडिलांचं प्रेम त्याला जसं मिळायला हवं तसं मिळालेलं नाहीये. त्याच्यानंतर जसं जसं कुमार वयात आल्यानंतर त्यांची कीर्ती, कारण की त्यांना प्रत्येक असं जे प्रशिक्षण राजाला दिलं जायचं किंवा राजाच्या पोराला दिलं जायचं तशा प्रकारचं प्रशिक्षण या सम्राटाला दिलं गेलं होतं. म्हणून त्यांना तक्षशिलेमध्ये यांचं राज्यामध्ये काही बंड झाला होता. तो बंड फोडून काढण्यासाठी या सम्राटाला पाठवलं. हा सम्राट तिथे गेल्यावरतीच ते बंड थांबलं. अर्थातच विचार करा ते किती महान कीर्ती असेल. ते बंड थांबल्यानंतर पुन्हा ते इथे आले. मग त्यांना बक्षीस म्हणून आजचं जे उज्जैन आहे, उज्जैन नावाचा प्रदेश जो आहे तो त्यांना हस्तगत केला, त्यांना दिला आणि तिथला त्यांना उपराजा म्हणून त्याची नेमणूक झाली. ते उज्जैनला येताना रस्त्यामध्ये त्यांचं वय होतं 18 वर्ष. लक्षात घ्या, 18 वर्षाचे ते उज्जैनला येत होते आणि रस्त्यामध्ये होतं विदिशा, आजचं जे सांची आहे ना ते. या ठिकाणी त्या विदिशामध्ये पूर्वीच्या काळी बघा आपला देश जो आहे हा आपल्या ज्या प्राचीन भारतामध्ये प्राचीन व्यापारी मार्ग होते आणि या व्यापारी मार्गावरून राज्य कारभार चालायचा, तसेच व्यापार व्हायचा. अनेक वेगवेगळे मार्ग होते. आज आपण हा मार्ग पाहतो. हा पण एकेकाळी प्राचीन व्यापारी मार्गच असेल, परंतु आज एवढ्या वर्षानंतर आज आपल्याला हा अशा प्रकारे विकसित झालेला पाहायला मिळतो. परंतु पूर्वीच्या काळी हा मातीचा रोड असेल आणि या रोडवरून अनेक रथ जात असतील, अनेक खेचरं जात असतील, अनेक घोडे जात असतील. तर त्या काळामध्ये देखील मार्ग होता. तो मार्ग म्हणजे मगध मधून उज्जैनकडे येणारा मार्ग होता. या मार्गाच्या मध्येच विदिशा नावाची नगरी होती. या विदिशा नगरीमध्ये एका श्रेष्ठीची जी मुलगी होती, व्यापाऱ्याची जी मुलगी होती, तिचं नाव होतं देवी. आणि जी देवी होती कुठेतरी शाक्य कुळाशी संबंधित होती. तिचा शाक्याशी कुठेतरी संबंध होता आणि ती बौद्ध धम्माची उपासिका होती. बघा, इथून झाला त्यांच्या जीवनामध्ये बुद्ध धम्माचा प्रवेश. कुणाच्या? सम्राट अशोकांच्या. कारण की त्यांची पत्नी ही देवी बुद्ध धम्माची कट्टर उपासिका होती. त्यांचा आणि देवीचा तिथे प्रेमविवाह झाला. प्रेमविवाह झाल्याच्या नंतर आजचं सारूमारू नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी ते गेले. तिथं जाऊन भिक्खू संघाला ते नतमस्तक झाले. तिथं लेख लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. तिथं नतमस्तक झाले आणि उज्जैन या ठिकाणी सम्राटांनी काही वर्ष घालवली. त्याच्यानंतर राजा बिंदुसार जो आहे तो आजारी पडतो. आजारपणामध्ये तो आपल्या दोन्ही मुलांना बोलून घेतो. परंतु त्या ठिकाणी त्यांच्या राज दरबारामध्ये एक अधिकारी होता. तो अधिकारी जो आहे त्या अधिकाऱ्याला सुशीम आवडायचा नाही, परंतु सम्राट अशोक आवडायचा. म्हणून तो जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याने सुशीमला वडील जे आहेत ते आजारी आहेत हे सांगितलं नाही किंवा हा निरोप दिला नाही. आणि हा जो निरोप आहे हा सम्राटाला मिळाला. मग सम्राटांनी ती संधी साधली की बाबा आता आपले वडील जे आहेत त्यांचं निधन होणार आहे, तर राजगादीवरती आपण आपला अधिकार सांगूया. बघा, हे मी साहित्यातलं सांगतोय आणि साहित्य जे लिहिलेलं आहे त्याच्यावरती आपण 100% विश्वास टाकू शकत नाही. स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्म ग्रंथ लिहित असताना या मधील ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे बरोबरच असतील असं नाही, परंतु ते साहित्य आहे. हे साहित्य मी आपल्याला सांगत आहे. या ठिकाणी चक्रवर्ती सम्राट जे आहेत या पुन्हा मगधमध्ये येतात. मगधमध्ये आल्यानंतर वडील जे आहेत त्यांचे वडिलांच्या समवेतच ते स्वतःचा राज्याभिषेक करून घेतात. परंतु हा राज्याभिषेक होत असताना हा राज्याभिषेक पाहून त्यांचे वडील क्रोधानेच मृत्यू पावतात. मृत्यू पावल्यानंतरही त्यांना 4 वर्ष खूप संघर्ष करावा लागतो. 4 वर्ष त्यांना सिद्ध करायला जातात की मी शासन करताय किंवा मी सम्राट आहे. त्यांचा भाऊ देखील येतो त्याचा हक्क दाखवण्यासाठी की मी राजा आहे किंवा मी सम्राट होणार आहे म्हणून. परंतु तसं काही होत नाही. ते सम्राट होत नाही. सम्राट अशोक जे आहेत हेच राजगादीवरती बसतात. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी कलिंगचं युद्ध होतं. तुम्ही सांगा आता या कलिंग युद्ध जे आहे हे राज्य वाढवण्यासाठी, साम्राज्याचा विस्तार होण्यासाठी केलं गेलं होतं, ना की निष्पाप लोकांची बळी देण्यासाठी. जर हे निष्पाप लोकांची बळी देण्यासाठी असतं तर मग सम्राट अशोकांनी जे इतर देश आहेत
म्हणजे त्या काळचे जे ग्रीक लोक आहेत तिथले यवन लोक, त्यांना अँटिओकस यवन नावाचा जो हे होता किंवा टॉलमीचे राज्य होती त्यावेळेस, तर या राज्यामध्ये पण सम्राट अशोक जाऊ शकले असते, किंवा इकडचं पांड्य झालं, केरळ पुत्र झालं किंवा चोल झालं, या क्षेत्रामध्येही सम्राट अशोकांनी बळजबरी केली असती, परंतु त्यांनी केली नाही. त्यांना दक्षिणेमध्ये किंवा श्रीलंकेसोबत व्यापार करण्यासाठी काही अडथळे येत होते आणि ते अडथळे दूर करण्यासाठी त्यांना कलिंगाचं युद्ध करावं लागलं. कशासाठी? स्वतःचा राज्याचा विस्तार करण्यासाठी आणि व्यापार भरभराटीला व्हावा यासाठी या सम्राटांनी युद्ध केलं. ते युद्ध जे आहे त्यांनी लोकांच्या कत्तली व्हाव्यात, लोकांच्या त्यांच्या प्रियजनांपासून वियोग व्हावा यासाठी या कत्तली अजिबात केलेल्या नाहीयेत. म्हणून या ठिकाणी जे लोक सांगतात की सम्राट अशोक जे आहेत हे कलिंग युद्धानंतर बदलले, तर त्यांनी हा इतिहास वाचावा. ते कलिंगा युद्धापूर्वीच एक सदाचारी व्यक्ती होते, ते विनयाचं शिलाचं पालन करणारे अशी थोर व्यक्ती होते आणि त्यांनी ते जाणलं. आपण जे युद्ध केलं या युद्धामध्ये निष्पाप लोक मारले गेलेत आणि निष्पाप लोक मारल्या गेल्यामुळे त्यांना किती मोठं दुःख झालेलं आहे आणि जगामध्ये असं याच्याहून मोठं दुसरं दुःखच असू शकत नाही. ते दुःख जे आहे ते आपल्याकडून अनेक लोकांना घडलेलं आहे. त्या दुःखाची भरती काढण्यासाठी आपल्याला लोकांची सेवा करावी लागेल, आपल्याला जनकल्याणाची सेवा करावी लागेल. हा ध्यास त्यांनी मनोमनी घेतला आणि या कलिंग युद्धानंतर सम्राटांनी आपलं राज्य वाढवलं आणि तेही युद्ध न करता, कोणत्याही प्रकारच्या रक्ताचा थेंब, कुठल्याही प्राण्याच्या कुठल्याही मनुष्याचा रक्ताचा थेंब न सांडता या सम्राटांनी आपलं राज्य विस्तारित केलं. आणि आज आपण ज्याला सोने की चिडिया म्हणतो, ही सोने की चिडिया सम्राट अशोकाच्या काळामध्ये उदयास आली. त्यांचं राज्य साधारणपणे 37 वर्ष राज्य केलं या सम्राटांनी, परंतु या 37 वर्षामध्ये अशी कोणतीही घटना घडली नाही की जिथे रक्त सांडलं असेल. फक्त सम्राट अशोकांनी धम्माच्या मार्गाने धम्माची क्रांती केली. सम्राट अशोकांनी ज्यावेळेस ते धम्माचं आचरण करत होते किंवा अनुयायी असल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी त्यांचा लेख लिहिला आणि तो लेख जो आहे अफगाणिस्तान आहे. परंतु गेल्या 1 वर्षापासून मी संघाच्या 6 लोकांसोबत त्या काळची देव ही उपाधी खूप मोठी आहे. त्या काळचे थोर साधू संत, त्या काळी निर्मळ असलेले असे अनेक व्यक्ती होते ज्यांच्या येण्यामुळेच प्रजेचं हित व्हायचं, जे धम्माचं काम करायचे असे अनेक लोक होते. ते पूर्वी जनसामान्यांसोबत भेटत नव्हते, परंतु सम्राट अशोकांनी ज्यावेळेस त्या सानिध्यामध्ये आले, संघाच्या सानिध्यामध्ये आले गेल्या 1 वर्षापासून, तेव्हापासून त्यांची उन्नती होत आहे, त्यांचा विकास होत आहे आणि त्यांचा ते विकास साधून घेत आहेत. आणि ह्याच्यामुळे जे देव सामान्य लोकांशी पूर्वी मिळत नव्हते आता ते भेटत आहेत आणि लोकांचं कल्याण होत आहे. आणि हे कल्याण ज्या प्रकारे मी करत आहे त्या प्रकारे सामान्य व्यक्ती पण करू शकतो आणि उच्च व्यक्ती पण करू शकतो, असा हा सम्राट सांगतो. या सम्राटांनी एवढे सगळे जे लेख लिहिलेत, हे लेख याच्यासाठी लिहिलेत जेणेकरून लोकांचं आचरण, जोपर्यंत सूर्य आहे, जोपर्यंत चंद्र आहे, तोपर्यंत त्यांचं आचरण जे आहे ते सदाचाराचं आचरण असावं, यासाठी या सम्राटांनी लेख लिहिलेले आहेत. तुम्ही सांगा, आपण वाचतो का लेख? कधी वाचलेत का लेख सम्राटांचे? वाचलेत? मग त्याच काळामध्ये सम्राट अशोकांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या 12व्या वर्षी त्यांचे अधिकारी नेमले, ज्यांना आपण धम्म महामात्रा म्हणतो किंवा रज्जुक अधिकारी नेमले. त्या अधिकाऱ्यांना सम्राटांनी सरळ निर्देश दिले, तुम्हाला माझ्या राज्यामध्ये अधिकारी म्हणून नेमतोय, तुम्हाला लोकांना धर्माची वागणूक देण्यासाठी तुम्हाला मी पूर्णपणे जी सवलत आहे ती देतोय आणि तसेच तुम्ही लोकांसोबत व्यवस्थित न्याय कराल ही मी आशा बाळगतोय. म्हणून मी तुमची नियुक्ती करतोय. तुम्ही जे बॉर्डरवरती, म्हणजे जे त्या काळी सम्राट अशोकांचं जितकं राज्य होतं त्या राज्याच्या सीमांत प्रदेशामध्ये राहत आहेत त्या लोकांना देखील सांगा, हा जो सम्राट राज्य करतोय या सम्राटाचं राज्य कसं आहे आणि या सम्राटाला काय वाटतं. या सम्राटाला वाटतं जिथे तिथे राहणारा, ज्या त्या भूमीमध्ये राहणारा माणूस जो आहे तो सुखाने आणि समृद्धीने राहायला हवा. आणि जर तसं होत नसेल तर हा सम्राट तुमच्या सोबत आहे. हा सम्राट जसं स्वतःच्या पोटच्या मुलांचा सांभाळ करतो तसंच हा सम्राट जनतेचा सांभाळ करतो. आपल्या पोटच्या मुलाला ज्या प्रकारे आपण
इहलोकी किंवा परलोकी, म्हणजे या लोकामध्ये आणि ज्यावेळेस निधन होतं, निधन झाल्यानंतर जे सुख प्राप्त व्हायला हवं त्यांना, तशाच प्रकारचं सुख माझ्या मुलांना ज्या प्रकारे होत आहे त्याच प्रकारे माझ्या प्रजेला देखील व्हावं, हा प्रयत्न आणि ही गोष्ट सांगण्यासाठी सम्राट अशोकाने आपले अधिकारी नेमले आणि त्या अधिकाऱ्यांना सीमांत प्रदेशामध्ये पण सांगितलं आणि त्या सीमांत प्रदेशामध्ये क्रांती घडली आणि त्या प्रदेशामध्ये लोक धम्माचं आचरण करत होते, त्या प्रदेशामध्ये ऐतिहासिक गोष्टी घडत होत्या। याच काळामध्ये या सम्राटांनी एक दुसरं महान काम केलं, ते महान काम म्हणजे 84,000 बौद्ध स्तूपाची निर्मिती झाली। सम्राट अशोकाच्या काळामध्ये तिसरी धम्मसंगीती भरवण्यात आली। या तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये संघामध्ये महासंघिक आणि संघिक नावाचे 2 गट पडले होते। त्या संघाचा भेद करण्यासाठी कठोर निर्णय घेणारा आणि जे धम्माचं पालन नाही करत अशा भिक्खूंना संघातून हकलणारा हा फक्त एकमेव धर्मन्याय धर्मनिष्ठ असा सम्राट होता, ज्याने संपूर्णपणे त्या काळामध्ये धर्मशुद्धी ठेवली, धर्माला शुद्ध ठेवण्यासाठी आणि धर्माची उन्नती होण्यासाठी या सम्राटाने मोठी पावलं उचलली। त्यांच्या या ठिकाणी ज्यावेळेस राज्याभिषेक झाला 13व्या वर्षानंतर आणि साधारणपणे त्यांच्या राज्याभिषेकाच्या 27व्या वर्षी त्यांचं वय असेल 50 ते 55 अशा वेळेस धर्मसंगीती भरवण्यात आली आणि अशा वेळेसच त्यांनी आपली 2 मुलं जी आहेत धम्माच्या प्रसारासाठी श्रीलंकेला पाठवली, ज्यांचं नाव आहे महेंद्र, मोठा मुलगा त्यांचा आणि मुलगी संघमित्रा। सम्राट अशोकाला या देवीपासून अजून एक मुलगा होता, त्याचं नाव होतं उज्जैन, परंतु या उज्जैनचा इतिहास तुमच्या आमच्या समोर आजपर्यंत मांडलाच गेला नाही। या सम्राटांना अनेक पत्न्या होत्या, साधारणपणे आपल्याला 7 पत्न्या त्यांच्या साहित्यामधून पाहायला मिळतात। दक्षिण परंपरा, उत्तर परंपरा, तसेच त्यांच्या लेखामध्ये कौरकी नावाची जी राणी आहे तिचा आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो। या ठिकाणी दक्षिण परंपरेमध्ये असंध मित्रा नावाची किंवा तिष्य मित्रा नावाची त्यांची जी पत्नी आहे त्यांचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो। त्यांचा मुलगा जो कुणाल आहे, कुणालचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो, ज्याचे डोळे खूप सुंदर होते, परंतु नंतरच्या काळामध्ये तिष्यरक्षिता नावाची जी पत्नी होती त्यांची, त्या पत्नीने त्या लहान बालकाचे डोळे काढले। ज्यावेळेस त्याला तक्षशिलेला बंड झालेला त्यांच्या मुलाच्या काळामध्ये ते बंड मोडून काढण्यासाठी ज्यावेळेस सम्राट अशोक आजारी होते त्यावेळेस त्या कुणालला पाठवलं होतं आणि त्याचे बिचाराचे डोळे जे आहेत ते काढले होते। हा इतिहास आहे, परंतु आपण पुन्हा या ठिकाणी सम्राट अशोकाचं जे कारकिर्द आहे किंवा या ठिकाणी आपण धम्मसंगीतीकडे येऊया। ज्यावेळेस धम्मसंगीती झाली, या धम्मसंगीतीमध्ये आज ज्या प्रकारे पूज्य भिक्खू बसलेले आहेत त्याच प्रकारे त्यावेळेसचे थेरो महाथेरो असतील किंवा जे अरहंत असतील, अशा अरहंतांनी तुम्ही धम्माचं आचरण केलेलं आहे, परंतु तुम्ही दाया नाही झाले। दाया म्हणजे आता ही मुलं आहेत, सम्राट अशोकांना वाटायचं की बाबा ही जनता जी आहे माझ्या मुलासारखी आहे आणि एखादी जी दाई आहे कसं आपल्या मुलाचं संगोपन करते, त्याचं लालन पालन खाणं, त्याची वाढ जी आहे ती चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी प्रयत्न करते, त्याच प्रकारे त्यांनी देखील करायला हवं हे त्यांनी प्रयत्न केले। परंतु बुद्ध धम्मासाठी त्यांनी सर्वोपरी जे काम आहे ते आतापर्यंत हाती घेतलं नव्हतं। ते हाती घेण्याचं काम त्यावेळेस मोगली पुत्त तिष्य नावाचे भंते होते, त्या भंतेंनी आदेश दिले त्यांना की तुमचं हे जे काम आहे हे जोपर्यंत सूर्य जोपर्यंत चंद्र आहे तोपर्यंत टिकण्यासाठी तुम्ही भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये एक अशी घटना येते ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण जवळ आलेलं असतं। महापरिनिर्वाण जवळ आल्यानंतर या ठिकाणी आनंद भगवंतांना विचारतात, भगवंत ज्यावेळेस तुमचं महापरिनिर्वाण होईल, महापरिनिर्वाण झाल्यानंतर तुमच्या शरीर धातूंचा कशा प्रकारे सन्मान करायचा, त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणतात जो माझा साधारण अग्निदाह असतो तोच तशाच प्रकारचा झाला पाहिजे, परंतु ज्या प्रकारे चक्रवर्ती असतील, ज्या प्रकारे प्रत्येक बुद्ध असतील किंवा ज्या प्रकारे अरहंत बौद्ध भिक्षूंच्या धातूंवरती किंवा त्यांच्या अग्निदाह झाल्यानंतर त्यांच्या अस्थींवरती ज्या प्रकारे स्तूप निर्माण केले जातात त्याच प्रकारे माझ्या शरीर धातूंवरती माझ्या अस्थींवरती 4 चौकामध्ये हे जे धातू आहेत ते स्थापित करायला हवेत आणि त्याच्यावरती स्तूप बांधायला हवेत। आणि इथून झाली आपल्या भारतामध्ये खऱ्या अर्थाने प्राचीन स्मारकाची निर्मिती, प्राचीन स्तूपाची निर्मिती। पहिल्यांदा थूप हा जो शब्द आहे हा पाली शब्द आहे, त्याला आपण
स्तूप म्हणून उच्चारतो, ज्याचा अर्थ होतो एक मातीचा ढीग ज्याच्यामध्ये धातू असतात. याच्यामध्ये 4 प्रकारचे स्तूप आपल्याला पाहायला मिळतात. शारीरिक धातू स्तूप, पारिभौगिक स्तूप, स्मारकीय स्तूप आणि ओटीव स्तूप. सुरुवातीच्या काळामध्ये भगवंताच्या काळामध्ये ज्यावेळेस भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर या ठिकाणी मगधचे आझाद शत्रू येतात, वैशालीचे लिच्छवी येतात, कुशीनगरचे मल्ल येतात, पावाचे मल्ल येतात, इथं शाक्य येतात, म्हणजे इकडचे म्हणजे शाक्य येतात, शाक्यानंतर कोलिये येतात, असे 8 लोक येतात. व्यक्तिपच्चे ब्राह्मण येतात किंवा बुली येतात. हे सगळे येऊन म्हणतात की बाबा हे जे भगवंताचं जे शरीर दाह झालेलं आहे त्याच्यानंतर या शरीर धातूंवरती फक्त आमचा अधिकार असणार आहे, कारण की भगवंताने आमच्या प्रदेशामध्ये किंवा आम्हाला जो आहे मान सन्मान दिलेला आहे त्याच्यामुळे या शारीरिक धातूंवरती आमचाच अधिकार आहे. असं भांडण होत असताना त्यावेळेस एक द्रोण नावाचा एक महान व्यक्ती त्या ठिकाणी येतो. हा द्रोण किंवा ज्याला आज महाभारतामधला द्रोण आपण बघतो त्याच्याशी काही संबंध नाही. हा द्रोण येतो त्या ठिकाणी आणि हा जो द्रोण आहे हा त्यांना उपदेश देतो. भगवंतानी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त शांतीचा, लोकहिताचा मार्ग सांगितला आणि या भगवंताच्या मार्गामध्ये त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे लहान लेकरांसारखे झगडत बसलात, असं झगडत भांडचाल तर कसं होईल. त्यानंतर म्हणजे झालं, सुमंजूस झालं. त्याच्यानंतर या भगवान बुद्धांचे जे शारीरिक धातू आहेत त्यावेळेस हे जे 8 लोक प्रमुख आले होते, या 8 लोकांमध्ये हे शारीरिक धातू जे आहे त्यांचं वाटप झालं. त्याच्यानंतर वाचल्याला जो मडका आहे त्याच्यामध्ये राख होती, ते मडकं या 2 नावाच्या ब्राह्मणांनी आपल्या सोबत ठेवलं. या 9 गोष्टींवरती त्यावेळेस स्तूप निर्माण झाली. नंतर परत नागभूमीमधून आपले नाग पण आले, त्यांनी पण तिथं वाचलेली छोटी मोठी जी राख आहे ती पण गोळा केली आणि त्याच्यावरती पण स्तूप निर्माण केले. म्हणजे प्रमुख 8 स्तूप आणि एकूण 10 स्तूप भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर तात्कालीन या भूमीमध्ये निर्माण झाली. त्याच्यानंतर सम्राट अशोक जे आहेत राजगादीवर राजाभिषेक होतो. राजाभिषेक झाल्यानंतर 218 वर्षांनी ही जी स्तूप आहेत या स्तूपांपैकी 7 स्तूप उघडतात आणि 7 स्तूप उघडून त्यातले हे ज्या अस्थी आहेत अस्थी बाहेर काढतात आणि या अस्थींचं 84,000 भागामध्ये विभाजन करतात. छोटे 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 मणक्यासारखे बारीक 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 तुकडे करतात त्या अस्थींचे आणि त्यांना 84,000 भागामध्ये सोन्याचं एक करंडक, 84,000 सोन्याचे करंडक, त्याच्यामध्ये शारीरिक धातू, अस्थी, सोन्याची पानं, फुले, माणिक, मोती, पाचू किंवा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना बोधी प्राप्त झाले, ज्ञान प्राप्त झाले, त्या बोधी वृक्षाची एक छोटीशी फांदी या अस्थिकरंडकामध्ये ठेवली आणि असे 84,000 सोन्याचे अस्थिकरंडक निर्माण केले. ते सोन्याचे अस्थिकरंडक चांदीच्या पात्रामध्ये ठेवण्यात आले. ते चांदीचे पात्र या ठिकाणी अष्टधातू किंवा पंचधातूमध्ये ठेवण्यात आले आणि हे पात्र नंतर या ठिकाणी मातीच्या भांड्यामध्ये ठेवण्यात आले आणि हे शारीरिक धातू हत्तीवरती जुलूस काढून ज्या ज्या राज्यांचं 1000 पर्ण इतकं उत्पन्न आहे त्या राज्यांमध्ये त्यांनी पाठवली. विचार करा. आणि त्या काळामध्ये कितीतरी लाखो भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणामध्ये 4 मुख्य स्थान सांगितले. म्हणजे भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर तुमच्या आमच्या सारखा सामान्य उपासक जाऊन त्यांना कृतज्ञ होऊ शकतो. सांगा बरं अशी कोणती 4 मुख्य ठिकाणं आहेत? सांगा. 4 प्रमुख तीर्थस्थळ जी भगवान बुद्धांनी सांगितली आहेत. माझं महापरिनिर्वाण झाल्यानंतर या ठिकाणी येतील आणि नतमस्तक होतील, अशी कोणती 4 स्थळ आहेत? सांगा. तर ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचा जन्म झाला आहे अशी ती लुंबिनी, ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली आहे अशी ती बुद्धगया, ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केले. आपल्या पंचवर्गीय भिक्खूला 5 जे पंचवर्गीय भिक्खू होते त्यांना पहिला जो उपदेश दिला आहे, इसिपतन मुगदावन वाराणसी नगरी, ती जी आहे ते ठिकाण झालं. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं आहे ही ठिकाणं मुख्यतः बुद्ध धम्माची 4 मुख्य ठिकाण आहेत. आज महाबोधी बुद्धगयाचं जे आंदोलन जे आहे मुक्तीसाठी चाललेलं आहे, ठीक आहे, ते खूप गरजेचं आहे. कारण की या ठिकाणी आपल्याकडे आपली स्थळं असायला हवी ज्या ठिकाणी आपण
कृतज्ञ होऊ, ज्या ठिकाणी नतमस्तक होऊ, ज्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं की माझ्या महापरिनिर्वाणानंतर ही 4 जी स्थळं आहेत, ही 4 स्थळं प्रमुख आहेत, या ठिकाणी तुम्ही मला नतमस्तक करू शकता आणि या ठिकाणाहून माझी जी गुण आहेत ती गुण अंगीकारू शकता. या ठिकाणी तुम्ही फूल अगरबत्ती माळा आणून लावल्याने तुमचं कल्याण नाही होणार आहे, तर या ठिकाणी येऊन तुम्ही माझ्या गुणाचं, माझ्या सांगितलेल्या धम्माचं जर ज्यावेळेस तुम्ही अनुकरण कराल तरच त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये एक प्रज्योत जी आहे ती उत्पन्न होणार आहे आणि तुम्ही स्वचित्ताने किंवा स्वयं जागृत होणार आहात. अपो दीपो भव, त्याच वेळेस तुमचा जो द्वीप आहे चित्तामधला तो कुठेतरी इतरांना प्रकाश देईल. अशा प्रकारे स्पष्ट या ठिकाणी भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे 4 स्थळांबद्दल. तर ही जी 4 स्थळ आहेत, या 4 स्थळापैकी एक जे स्थळ आहे त्या ठिकाणी अनेक वर्षापासून ही स्थळ, म्हणजे सम्राट अशोकांचं जे राज्य होतं ते भरभराटीला होतं, त्यांनी भरभराटीने या सगळ्या स्थळांचा विकास केला, त्यांना दान दिलं, त्यांचा विकास केला, ही स्मारक बांधली. परंतु ही स्मारक नंतरच्या काळामध्ये हळूहळू ओसाड पडू लागली, हळूहळू राजाश्रय कमी होऊ लागला, हळूहळू परकीय आक्रमण वाढू लागली आणि ही स्मारक साधारणपणे 13व्या शतकाच्या नंतर पूर्णपणे मातीमोल झाली, पूर्णपणे धुळीमध्ये ती कुठेतरी गाडली गेली. ती गाडली गेल्यामुळे तुमचा आमचा संपर्क किंवा इथल्या 99% लोकांचा संपर्क तुटला. त्यांनी भगवंताचा जो धम्म ते जाणत होते, त्यांच्या पिढ्यान पिढ्या त्यांचं कल्याण झालं, त्यांचं मंगल झालं. ती मंगल होणारा जो मार्ग आहे त्यांच्यापासून कुठेतरी हरवला, त्यांचा मार्ग हिरावून घेतला. आणि सगळेच जे आहेत, कारण की या ठिकाणी फक्त आंबेडकराईट समूह किंवा फक्त आपण स्वतःला बौद्ध मानणारे, आपण नवबौद्ध, आपल्यालाच फक्त धम्म जाणून घेण्याचा अधिकार नाही, तर या चराचरामध्ये, या सृष्टीमध्ये जो मनुष्य आहे त्या प्रत्येक मनुष्य प्राण्याला हा धम्म जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि त्याचं पण कल्याण करून त्यालाही दुःखापासून मुक्त होण्याचा अधिकार आहे. तर हा जो व्यापक मानव कल्याणाचा मार्ग जो आहे तो अजून व्यापक व्हावा यासाठी सम्राट अशोकांनी त्यांच्या काळामध्ये अनेक प्रयत्न केले आणि या धम्मसंगीतीमध्ये आपली 2 मुलं धम्मासाठी वाहून दिली. तसेच 84,000 स्तूप निर्माण केली. आता ही 84,000च का बरं? 84,000च का बरं? सम्राट अशोकांना वयाच्या 29व्या वर्षी ज्ञान प्राप्त झालं. वयाच्या 35व्या वर्षी त्यांनी 29व्या वर्षी गृहत्याग केला आणि वयाच्या 35व्या वर्षी त्यांना ज्ञान प्राप्त झालं. 35व्या वर्षी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर 35 ते जोपर्यंत 80 वय नाही गाठत असं 45 वर्ष पाय न थांबता त्यांनी धम्माचा प्रचार प्रसार केला. म्हणून त्या काळामध्ये असणारे व्यापारी, त्या काळामध्ये असणारे श्रेष्ठी, त्या काळामध्ये असणारे जे समकालीन जी मोठी लोक होती, राजे होती, महाराजे होती, त्यांच्यापर्यंत धम्म पोहोचला. सम्राट अशोकांनी उभ्या आयुष्यामध्ये 82,000 प्रवचने दिली. किती? 82,000. आणि भगवान बुद्धांनी 82,000 उपदेश दिले. भगवान बुद्धांच्या नंतर जर धम्माची कमान जर कोण सांभाळत असतील तर ते म्हणजे सारीपुत्त आणि महामोगलाना. या सारीपुत्त आणि महामोगलांनी 2,000 उपदेश दिली. असं करून 84,000 उपदेशाचं संकलन झालं. 84,000 स्कंदाचं संकलन झालं आणि या 84,000 स्कंदांचा आदर्श घेऊन या सम्राटाने या मातीमध्ये 84,000 स्तूपाची निर्मिती केली. असे स्तूप जे आहेत ती त्या काळामध्ये त्यांनी निर्माण केली. त्यासोबतच ते ज्या ठिकाणी जायचे त्यांनी म्हणजे ज्यावेळेस राज्याभिषेकाच्या 12व्या वर्षानंतर त्यांनी यात्रा काढल्या, शाही यात्रा काढल्या. या शाही यात्रेमध्ये ते अनेक दान धर्म करत जायचे, अनेक पुण्यकर्म करत जायचे. ज्यांना तेवढं जमेल, जेवढं राज्यामध्ये आहे ते प्रजेच्या सुखासाठी, हितासाठी आणि धम्म जो आहे वाढला पाहिजे, गतिमान झाला पाहिजे यासाठी त्यांनी काटेकोरपणे प्रयत्न केला. आणि वयाच्या 37 वर्षापर्यंत त्यांचा जोपर्यंत श्वासात श्वास आहे त्यांनी धर्मनिष्ठ होऊन, धम्मनिष्ठ होऊन धम्माची जी कामं आहेत ती पार पाडली. त्या लोकांचं जीवन समृद्ध केलं. आणि तो जो काळ आहे आणि त्या काळात वावरणारी जी लोक आहेत त्या सर्व लोकांचं कल्याण झालं होतं. एवढा मोठा महान सम्राट होता. या सम्राटांनी वेळोवेळी अनेक सूचना आपल्या अधिकाऱ्यांना दिला, अनेक गोष्टी ज्या आहेत या प्रजेला सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कलिंग युद्ध झाल्यानंतर त्या कलिंगच्या मातीमध्ये देखील त्यांनी त्यांचा लेख जो आहे तो कोरून ठेवला, ज्याला कलिंगचा स्वतंत्र लेख म्हणतात. त्या लेखामध्ये देखील त्यांनी, भले युद्ध झाले, तुम्ही सीमांत प्रदेशात आहात,
परंतु तुम्ही माझ्यापासून घाबरू नका. माझ्यापासून घाबरण्याचं काहीच कारण नाहीये, कारण की हा राजा तुम्हाला त्रास देणार नाहीये. या राजापासून तुम्हाला फक्त फक्त तुमचं हितच साध्य होईल, तुमचं सुखच साध्य होईल. जे जे कैदी आहेत, ज्या कैद्यांना अनेक वर्षापासून तुरुंगात राहावं लागत आहे, अशा कैद्यांना देखील सवलती देण्यात येईल. मी माझ्या गेल्या 12 वर्षापासून कैद्यांची सुटका केलेली आहे. त्यांना सद्धम्माची जाणीव करून दिलेली आहे, कारण की सद्धम्माच्या मार्गावरती चालण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी सम्राट अशोकांनी कैद्यांची पण त्यावेळेस मुक्ती केली आहे. त्यांना देखील एक मार्ग जो आहे तो दिलेला आहे. अशा प्रकारचं सुप्रशासन जो आहे या सम्राटाने सम्राटाला न्याय देण्यासाठी तुम्हा आम्हाला सोबत यावं लागेल. आणि आज अशा प्रकारची जी जयंती साजरी होत आहे, आदरणीय महेंद्र सांके सर, मी आपलं जेवढं आभार व्यक्त करावं. आपण कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मला आज आपण जेवढं यांना समजेल, कारण की सम्राट सांगायला खूप मोठे आहेत, ते समजायला देखील तेवढेच पेशन्स लागतात. ते समजून घेण्यासाठी तुम्हाला बसावं लागेल. आज तुम्ही विचार करता इथे बसल्यानंतर माझी पाठ दुखते, माझी मान दुखते, कुणाचं पाय खाजवतं, परंतु ज्यावेळेस गायनाचा कार्यक्रम चालतो त्यावेळेस जल्लोषात नाचतो, जल्लोषात आपण पैसे फेकतो. हो, पण हे कधी होणार? तुमची आमची जी येणारी पिढी आहे ती कधी घडणार? तुम्हाला तुमच्या सम्राटाचा इतिहास कधी कळणार? तुम्ही गाणे वाजले की तुमच्या अंगात रक्त सळसळतं, परंतु हा इतिहास ऐकण्याची हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे, ही धमक तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि आत्ताच नाही तर दर वेळेस तुम्ही सम्राट अशोकाचं व्याख्यान ऐकलं पाहिजे. आणि तुमच्या पिढीला ज्या प्रकारे त्या काळामध्ये या ठिकाणी माता प्रजापतींनी भगवान बुद्धांची जडणघडण किंवा भगवान बोधिसत्व सिद्धार्थाला घडवलं, यशोधरांनी ज्या प्रकारे राहुलला घडवलं, त्याच प्रकारे मातांनो तुम्हाला देखील तुमच्या मुलांना घडवायचं. या ठिकाणी सम्राट अशोक ऐकताना माझं हे दुखतंय किंवा माझं काम आलं किंवा जाऊ दे, हे खूपच जास्त बोलायला लागले, वैताग यायला लागलाय. तुम्हाला वैतागून चालणार नाही. तुम्हाला इतिहास घडवायचा आहे. तुम्ही त्या बापाचे लेख आहात, त्या वाघाचे लेख आहात आणि तुम्ही वाघिणी आहात. तुम्हाला इतिहास घडवायचा आहे, लक्षात ठेवा. काय दुखायचं नाही. आणि तुमचा जोश तसाच असला पाहिजे. मी हे सुरात सांगू शकतो, परंतु हे सुरात सांगण्यासारखी गोष्ट नाहीये. ही गंभीर गोष्ट आहे, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज आपला देश कोणत्या दिशेने जातोय आणि आज आपण कुठल्या दिशेने जातोय, ही विचार करण्याची गोष्ट आहे. ही साधी सुधी गोष्ट आहे जी सम्राटांनी आजपासून 2300 वर्षापूर्वी तुम्हा आम्हाला सांगितली आहे. बाबासाहेबांच्या काळामध्ये जर सम्राट अशोक असते तर बाबासाहेबांनी 100 वेळेस सम्राटाचं लोटांगण घातलं असतं, परंतु बाबासाहेबांचं मन भरलं नसतं. हो, मन भरलं नसतं. असा हा मान सम्राट. विचार करा, आपला बाप ज्यावेळेस अशा पुरुषांकडे नतमस्तक होतो, तर या राजाला आपण अनेक राजांची जयंती करतो. मी कुणाचा अपमान नाही करत, कुणाबद्दल अपशब्द नाही बोलत, परंतु अनेक छोट्या मोठ्या राजांच्या जयंती किंवा तुम्ही त्यांच्या उत्सव साजरे करता. अहो, या महान सम्राटाची जयंती तुम्ही साजरी करायसाठी किंवा या महान सम्राटाच्या जयंतीसाठी 2 पैसे देण्यासाठी तुमचे हात का खोडतात? हो, तुम्ही असं भरभरून दिलं पाहिजे. आणि आदरणीय संकेत सरांसारखे अनेक लोक घडली पाहिजेत, अनेक लोक पुढे आली पाहिजेत. मी तर म्हणतो हे त्यांच्या पुण्यकर्माचं खूप मोठं संचय आहे, ज्यास त्यांनी कुठेतरी कमवलेलं आहे. आणि ही संधी मला तुमच्यापर्यंत मांडण्याची दिलेली आहे, कारण की सम्राट अशोक मांडण्याची संधी खूप कमी मिळते. आणि हा सम्राट अशोक ऐकण्याची जी हिंमत आहे ती कोणामध्ये नसते. आज जे या ठिकाणी बसलेत आणि ज्यांनी ही सम्राटांची गाथा ऐकलेली आहे, मला वाटतं तुमच्यासारखं आज जे तुम्ही पुण्य संपादन केलंय, मला वाटत नाही अशा प्रकारचं पुण्य संपादन कोणी केलं असेल. कदाचित काही लोकांना वाटलं असेल की काय सांगतायत, किंवा काही लोक बोर झाले असतील, काही लोकांना कंटाळा आला असेल, परंतु कंटाळा येऊन चालणार नाही. हीच ती वेळ आहे. आपण तंतोतंत आपलं आचरण शुद्ध ठेवून सदाचाराचं जीवन जगून आपल्याला देखील आपल्यातून एक या ठिकाणी जो धर्मभीरू जो राजा आहे तो निर्माण करायचा आहे. राजा भवतु धम्मिको, एक राजा आपल्याला धम्मामध्ये निपुण असलेला आणि सद्धम्माचं कार्य करत असणारा एखादा राजा घडवायचा आहे. तो आमच्या तुमच्या कोणी असेल तो आपल्याला घडवायचा आहे. आणि या मातीतूनच तो घडणार आहे. दुसऱ्या मातीमध्ये ही धमक नाहीये. हा विचार फक्त बाबासाहेबांची पोरच करू शकतात. या ठिकाणी मी पुन्हा एकदा
रिपब्लिकन कामगार सेना जी आहे, या रिपब्लिकन कामगार सेनेचं तसेच आदरणीय आनंदराव आंबेडकर साहेब आणि त्यांची जी कार्यकर्ते जे आहेत, मी यांचा आभार व्यक्त करतो, कारण की खऱ्या अर्थाने आज त्यांनी चालते. बघा काय झालं, आता ह्या सम्राटाने 37 वर्ष राज्य केलं, आणि जसं मी सांगितलं तुम्हाला, एक उत्तर परंपरा होती आणि एक दक्षिण परंपरा होती. या दोन परंपरेमध्ये या सम्राटाला जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलाय की हा सम्राट जो आहे तो कसा धर्मभीरू होता. आपल्याला साची नावाचं जे ठिकाण आहे, आणि एक बरहुत नावाचा स्तूप आहे, आणि तिसरं अमरावती नावाचं ठिकाण आहे, चौथं कनगण्य हल्ली या नावाचं ठिकाण आहे. या ठिकाणी सम्राट अशोक वयाच्या 50-55व्या वर्षी ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते धम्मासाठी ते खूप जास्त धम्म कार्य करत होते. त्या काळामध्ये सातत्याने बोधी वृक्षाला जाणं, भेटी देणं, एक असा प्रसंग घडला होता. या ठिकाणी जी तिष्यरकिता नावाची जी पहिलं सुरुवातीला असंध मित्रा नावाची जी त्यांची पत्नी होती, त्यांच्या माध्यमातून चुकून त्यांच्याकडून अज्ञानातून बोधी वृक्षाची हानी झाली होती, आणि ती हानी होत असताना सम्राट अशोकांचा देखील त्याच्यामध्ये सहभाग होता. आणि ज्यावेळेस त्यांना कळालं की बाबा हे जे बोधी वृक्ष आहे, हे बोधी वृक्ष म्हणजे खूप मोठं वृक्ष आहे, आणि ही पृथ्वीची नाभी आहे, ज्या ठिकाणी तथागतांना जे धम्म आहे किंवा बोधी प्राप्त झाली आहे, हे या महान बोधी वृक्षाला मी इजा पोहोचवली आहे. म्हणून त्या बोधी वृक्षाला त्यांनी जी इजा पोहोचवली त्याच्या पश्चातापामध्ये ते नेहमी वारंवार बोधी वृक्षाला भेटी द्यायचे. जिथे जिथे सम्राट अशोकांची येतात त्या शिल्पामध्ये बोधी वृक्ष आपल्याला सापडतो. सम्राट अशोक वारंवार बोधी वृक्षाची जी आहे वंदना करताना दिसतात, बोधी वृक्षाला कृतज्ञ होताना दिसतात. अनेक वेळेस त्यांनी दुधाच्या घागरी ज्या आहेत त्या बोधी वृक्षाला वाढवण्यासाठी प्रयत्न केला. एवढंच नव्हे, श्रीलंकेला ज्यावेळेस संघमित्राला म्हणजे दुसऱ्यांदा संघमित्राला श्रीलंकेला त्यावेळेस बोधी वृक्षाची एक शाखा जी आहे ती श्रीलंकेत पाठवण्यात आली होती, आणि त्या शाखेमुळे आज आपल्या इथे जो बोधी वृक्ष आहे तो आपण पाहू शकतोय. तर या गोष्टी घडत होत्या, आणि शेवटी सम्राट अशोक जे आहेत या ठिकाणी त्रिसरण असेल त्या काळामध्ये त्रिसरणाचं प्रतीक आपल्याला लेण्यामध्ये पण पाहायला मिळतं आणि या स्तूपांमध्ये पण पाहायला मिळतं. तर सम्राट अशोक या त्रिसरणाला नेहमी वारंवार बुद्ध धम्म संघ यांना शरण जात होते, आणि ते खूप धर्मभीरू झाले होते, आणि त्यांच्याकडे जे काही असेल ते संघाला दान देत होते. जेवढं असेल त्या सगळ्या गोष्टी संघाला दान देत होते. एवढंच नाही तर त्यांनी आपला मुलगा जो कुणाल आहे त्या कुणालला देखील दान देऊन टाकलं होतं. आपलं सगळं राज्य जे आहे ते दान देण्याची त्यांची मनशा होती. एवढंच नव्हे तर शेवटी एक आवळा होता, त्या आवळ्याचे बारीक तुकडे करून त्याचा रस बनवून ते भिक्खू संघाला त्यांनी दान दिलं होतं. हा इतिहास साहित्यामध्ये आहे आई, परंतु काय गोष्टी घडल्यात किंवा कशा प्रकारे घडल्यात त्या आपल्याला अजूनही माहिती नाहीयेत, किंवा त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या नाहीयेत. हे जे लिखाण लिहिलं गेलं आहे हे भिक्षूंनी लिहिलंय त्या काळच्या. परंतु ज्यावेळेस मी सुरुवातीला सांगितलं ना तुम्हाला, तो सम्राटाचा खरा इतिहास आहे. तो सम्राट जो आहे तो एका धर्मापुरता, एका संप्रदायापुरता मर्यादित नव्हता, तर तो सगळ्या धम्माचं हित व्हावं, सगळ्या धम्माची शिकवण जिवंत काळ राहावी असं या सम्राटाला वाटत होतं. आई, या सम्राटाला एका धर्मापुरतं मर्यादित ठेवणं अयोग्य आहे, कारण की हा सम्राट मुळात बुद्ध धम्माचंच पालन करत होता, परंतु बुद्ध धम्म हा कसा श्रेष्ठ आहे हा त्याच्या आचरणातून दाखवण्याचा तो प्रयत्न करत होता. म्हणून त्या सम्राटाने इतर कुठल्याही पंथाचा संप्रदायाचा अपमान त्यांना देखील तेवढंच दान दिलं जेवढं बुद्ध धम्माला दिलं. त्यांची देखील तेवढीच भरभराट व्हावी जेवढी बुद्ध धम्माची व्हावी, हा प्रयत्न त्या सम्राटाने केला. म्हणून या सम्राटाला आपल्याला एका धर्मापुरतं त्याचं आकलन करणं हे योग्य ठरणार नाही. आणि भगवंतानीही धम्म सांगत असताना स्वतःला शास्ता म्हणून त्यांनी वर्णन केलंय. शिक्षक म्हणून त्यांनी स्वतःला उपाधी, शिक्षक म्हणून त्यांची उपाधी आपल्याला पाहायला मिळते. मी तुमचा मुक्तिदाता नाही तर मार्गदाता आहे. जर एवढा मोठा मार्ग आपल्याला भगवंतानी सांगितला आहे तर त्या मार्गावरती चालणारा सच्चा एकनिष्ठ तो कसं हो कुणाचा अपमान करू शकतो. तो खऱ्या अर्थानं लोकांचं हित, लोक सदाचारी व्हावेत, लोकांनी योग्य मार्गावरती चालवावं हा त्यांनी प्रयत्न केला, आणि हा त्यांच्या लेखातून आपल्याला पाहायला मिळतो. इतिहास इथे येऊन तुम्हाला अनेक जण सांगतील, परंतु हा राजा कसा लोकहिताचा, तो सर्वांचा राजा होता.
हे फक्त आता ही आत्ताची पिढीच तुम्हाला सांगू शकते. माझ्यासारखा युवक तुम्हाला घडवावा लागेल, जो घरदार सोडून ही ऐतिहासिक स्मारक जी 84,000 स्तूप आज या प्राचीन व्यापारी मार्गावरती घडवलेत, जो मार्ग मगध मधून तक्षशिलेला जात होता, जो मार्ग मगध मधून उज्जैन मध्ये येत होता, जो मार्ग उज्जैन मधून पैठणी या ठिकाणी येत होता, तो मार्ग नाशिकला येत होता, नाशिक मधून सोपारा नावाची जे ठिकाण आहे तिथे येत होता, सोपाऱ्यावरून तो ठलघाट, बोरघाट, नाणेघाट या घाटांमधून तो कसा मार्ग पुढे जात होता. तसेच उत्तरेतून एक दक्षिण पथ येत होता, जो कलिंगात येत होता, कलिंगातून तो दक्षिण पथ कशा प्रकारे खाली जात होता. या प्रत्येक मार्गावरती सम्राट अशोकाने स्तूप निर्माण केली. या प्रत्येक मार्गावरती सम्राट अशोकांवर नंतर जी राजे झालेत, ज्यांनी धम्मासाठी राज आश्रय दिलाय, त्या प्रत्येकाने स्तूप, लेण्या, विहार यांची निर्मिती केली आहे. सम्राट अशोकाने 84,000 स्तूप निर्माण केली, 40,000 पेक्षा जास्त विहार निर्माण केली. सम्राट अशोकाच्या नंतर कनिष्क नावाचा राजा झाला. त्या कनिष्क नावाच्या राजाने अफगाणिस्तान पासून ते पार उत्तरेपर्यंत अनेक लाखो स्मारक सम्राट अशोकाला प्रेरित होऊन त्यांनी देखील निर्माण केली. त्याच्यानंतर गुप्त शासन आलं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सम्राटाला कृतज्ञ होण्यासाठी सातवाहन नावाचं एक राजवंश उदयास आलं. या सातवाहनांनी खऱ्या अर्थाने या सम्राटाला मानवंदना दिलेल्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लेण्या निर्माण झालेल्या पाहायला मिळतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये सम्राट अशोकाच्या 30-40 वर्षानंतर लेण्या निर्माण करायला सुरुवात झाली. साधारणपणे 1200 लेण्या सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये घडवण्यात आल्या. त्याच्यापैकी साधारणपणे 1000 ज्या लेण्या आहेत त्या फक्त बुद्ध लेण्या आहेत. त्याच्यामध्ये आपले अजिंठा वेरूळ पण आहे. हे जेवढेही मार्ग मी सांगितले, या मार्गावरती आपल्या महाराष्ट्रामध्ये लेण्या ज्या आहेत, दगडामध्ये ज्या प्रकारे सम्राट अशोकाने स्तंभ कोरून ठेवले, तसंच सम्राट अशोकांचा धम्म जो आहे तो चिरकाळ या मातीमध्ये राहावा म्हणून ज्यांना आंध्र बोललं जायचं, जे मूळतः आपल्या मराठवाड्याच्या इथूनच सुरुवात होते आणि ते मूळतः मराठवाड्याच्या या मातीमध्येच राहत होते, असे सातवाहन नावाचे जे सम्राट आहेत, या सम्राटाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जिवंत ठेवलेलं आहे. आणि या सम्राटाचा जो अंतिम क्षण आहे तो खूप वेदनादायक झाला असेल, कारण की सगळं दान दिल्यानंतर हा सम्राट दक्षिणेमध्ये आला होता. दक्षिणेमध्ये आजचं जे गुलबर्गा नावाचं जे ठिकाण आहे, कर्नाटकातला गुलबर्गा नावाचा जो जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये कंगन हल्ली किंवा ज्याला सन्नती म्हणतो, या सन्नती या ठिकाणी या सम्राटाचा एकमात्र असं जे शिल्प आहे ज्याच्यामध्ये सम्राट पाहायला मिळतो. सम्राटाच्या आजूबाजूला त्याचा लवाजा पाहायला मिळतो. सम्राटाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे जे सम्राटाची जी सुरक्षा जी असायची, त्या सुरक्षेमध्ये महिलांचा सहभाग होता. महिला या सम्राटाला सुरक्षा देत होत्या. सेवा करणारे जे होते सम्राटाची, ती महिला होत्या, म्हणजे महिला अग्रेसर होता. महिलांनी या सम्राटाला संरक्षण दिलेलं पाहायला मिळतं. आणि असं काही वेस्टर्न स्कॉलर म्हणतात आई की दक्षिणेमध्ये कनगन हल्ली या ठिकाणी किंवा या परिसरामध्ये सम्राट अशोकांचा बहुधा महापरिनिर्वाण झाला असावा आणि याच परिसरामध्ये आपल्या दक्षिणेमध्ये या सम्राटाचं कुठेतरी जो स्तूप आहे, स्तूप घडवला गेला असावा या सम्राटांच्या शारीरिक धातू अस्थींवरती. परंतु आज हे शारीरिक धातू जे आहेत ते आतापर्यंत अद्याप सापडलेले नाहीयेत किंवा असं कोणाचं धाडच झालेलं नाहीये की या सम्राटाला शोधून काढावं. जो सम्राट आजही मातीमध्ये गाडला आहे तो त्यांच्या लोकांना दाखवावा, हे धाडस आई कोणच नाही करत. आणि हे धाडस करण्याची हिंमत फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या पोरांमध्येच आहे. आणि तो इतिहास आपल्याला घडवायचा आहे आणि ती जबाबदारी आपल्यावरती आहे. आणि जबाबदारी पार पाडत असताना तुम्ही माझ्यासारख्या अनेक युवकांना संधी द्या. ज्या प्रकारे आज मी आलो, मी आज आपल्यापर्यंत सम्राट अशोक मांडत आहे, असे अजून कोण समाजामध्ये कार्य करत असतील तर त्यांना प्रोत्साहन द्या. आणि व्याख्यानांचं आयोजन तुम्ही करा आणि व्याख्यानं ऐकायला देखील तेवढेच तयार राहा जेवढे तुम्ही मनोरंजनासाठी गाणे ऐकायसाठी तयार राहता, तेवढेच हे व्याख्यानं ऐकण्यासाठी तयार राहा. कारण की ही व्याख्यानच पुढच्या काळामध्ये तुमचं आमचं भविष्य घडवतील आणि या मातीमध्ये पुन्हा बुद्ध धम्म रुजू करतील. तर या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो रिपब्लिकन कामगार सेनेचं सर्व पदाधिकाऱ्यांचं, ज्यांनी या स्टेज पासून ज्यांनी रात्रभर जे जागलेत आणि ज्यांनी उन्हातानात जाऊन 2-2 पैसे जमा केलेत आणि ज्यांनी
2-2 पैसे हा जो कार्यक्रम आहे हे स्वावलंबी होऊन किंवा स्वाभिमानी होऊन हा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी ज्यांनी आपलं सर्वोपरी योगदान दिलं त्या प्रत्येकाचं, ज्यांनी या मातीमध्ये घाम गाळला आणि आजचा हा कार्यक्रम पूर्ण केला, मी त्यांचं सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपला कृतज्ञ व्यक्त करतो, आपलं देखील आभार व्यक्त करतो। जय भीम, जय नमो बुद्धाय, जय सम्राट अशोक। देवान प्रियदर्शी राजाचा विजय असो, देवान प्रियदर्शी राजाचा विजय असो, देवान प्रियदर्शी राजाचा विजय असो। खूप खूप धन्यवाद दादा, आपण एवढं सुंदर चांगल्या प्रकारे आम्हाला राजा सांगितल्याबद्दल। बरं, खिचडींचा वास येत आहे ना सर्वांना? खिचडी खायची बरं आता आपल्याला, खिचडी आपली गार झाली। पण सम्राट अशोक, बुद्ध आणि बाबासाहेब कार्यक्रम समारोप करताना आपल्या भिकूंच्या शिवाय कार्यक्रम समारोप होऊ शकत नाही। तर या ठिकाणी मी पूजनीय धम्मदीप भंतेजी जे जळगाववरून आलेले त्यांना मोजक्या शब्दात शब्द व्यक्त करून आपणास ते आशीर्वाद देतील आणि त्यानंतर आपला कार्यक्रम समाप्त होईल आणि मग आपल्याला खिचडी खायची आहे। भंतेजी